वेळ अमावस्येनिमित्त निसर्गाची ही पूजा, शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सण म्हणजे वेळ अमावस्या। हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा मराठवाडा आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात साजरा केला जातो। तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग असा सगळा रानमेवा यावेळेस तयार असतो। शेतामध्ये हिरवागार खोपा करून पूजा सुरू होते। याला पांडव पूजा असं सुद्धा म्हणतात। शेतात कुणीही नसताना हे पांडव पीक पाण्याचं रक्षण करतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे। फारच अनन्यसाधारण महत्त्व आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि या पवित्र दिवशी आपण शेतामध्ये 5 पांडवांची पूजा करत असतो। 5 पांडव हे आपल्या शेताचं रक्षण करत असतात आणि त्यांची दरवर्षी आपण येळ अमावस्येच्या दिवशी पूजा करतो। हे आम्ही 5 पांडव मांडून त्यांची पूजा करून जेथे हळदी कुंकवाला तिथे आमच्या संदल लावून आणि पूर्ण त्यांचे ते भाजे हे ठेवून निवड ठेवून पूर्ण त्यांना पूजा करतो आम्ही। एकदा देवपूजा झाली की मग सुरू होते पेटपूजा आणि त्यासाठी खास जिन्नस असतात। हरभरे पिठात कालवायचे आणि आंबवलेल्या ताकाच्या पाण्यामध्ये शिजवलेली भज्जी म्हणजे ही अफलातून भाजी, सोबतीला गव्हाची खीर आणि बाजरीच्या पिठाचे पाण्यात उकडलेले गोळे याला उंडेही म्हणतात। हे म्हणजे पुरेपूर अस्सल गावरान मेजवानी। 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांना सोबत घेऊन असं रानभोजन होतं। अशी शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने ही अमावस्या शेताची म्हणजे त्या शेताची एक ओटी भरण्याचाच हा कार्यक्रम आहे। म्हणजे पंचपांडवाची जी पूजा मांडली जाते ही पूजा आज आमचं आलेलं हे जे पीक आहे हे पीक सगळं भरभराटीला आलेलं आहे, त्या पिकाची या प्रकारे पूजा केली जाते। या अमावस्याला आम्ही पाहुणे इष्ट मैत्र बोलून जीव खाऊ घालता साजरा करता आम्ही असेच वर्षाला वर्ष। शहरीकरण वाढलंय, अनेक लोक गाव सोडून शहरात आलेत, पण मराठवाड्यातल्या अनेक गावात आजही ही परंपरा तेवढ्याच उत्साहानं साजरी होते। सोलापूरहून शिवकुमार पाटील सह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।